तर हॅलो फ्रेंड, हा बघा आपला चाललाय पोळ्याचा स्वयंपाक. हा का मी डाळ टाकली होती तरी येळायला लागली डाळ. आता ह्याच्यामध्ये हा हे घेतले इलायची, बडीशेप, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आमटीसाठी आणि खोबरं हे घेतलं ह्याच्यामध्ये. तर हा का फ्रेंड असं ह्यानं हे असं खाली गाळायला लागले मी. आणि हा का हे एवढं पुरण झालं आता वाटणं बघा. हे ह्याला पाणी ठेवलं आहे आमटीला. डाळ पण एक एक दिसली पाहिजे ना, खाताना चव लागते एकदम. तर हा का फ्रेंड एवढं थोडं ह्या पूर्ण टाकायला मीठ घेतलं, टाकलं मी. हा का इथं गॅस घ्या पेटविला आता ते ठेवाय. हा का ह्याच्यात अद्रक नाही, सूट पण टाकते, पण आता बघते मी टाकायची का. तर ह्याच्यात इलायची, बडीशेप भाजलेली घेतली. आता ही कढई ह्याच्यावर ठेवणार, परतून घेणार पूर्णपणे हे पुरण. आणि साखर मला जेवढी टाकायची का तेवढी टाकणार. तर साखर मी हा का एवढी घेतली, अर्धा किलो. मस्त आता कमी गॅसवर ठेवलं. तर हा का फ्रेंड आता हे पिघळायला लागले. साखर टाकली मी जेवढी पाहिजे तेवढी. हा का हे जायफळ घेतले, तर जायफळ मी थोडंच टाकणार आहे, खिसून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कुटाय. हा का एवढं घेतलं जायफळ मी. ह्यानं सुगंध येतो म्हणून, आणि चव पण लागते आणि चांगलं असतं. आता हे पुरण आपलं परतायचं आहे. हा बघा ह्या फुरमा झालाय आता, कारण की सगळं आपल्याला हे आटवायचे पाणी. तर पोळी तुम्ही 4 दिवस ठेवा, 8 दिवस ठेवा, पोळी कसलीच खराब होणार नाही. त्याच्यामुळं ना मी असं परतून घेते. पण माझ्याकडे अल्युमिनियमची कढई आहे, कारण की पितळाची पाहिजे कढई, आणि लोखंडाची कढई आहे माझ्याकडे, पण त्याच्यामध्ये ना लगेच काळं होतं आहे म्हणून मी नाही हे केलं. मला घ्यायची आहे कढई. बघा तुम्ही करत असताना तुमच्याकडे असन कढई लोखंडाची ना, जरा पांढरी असती मधून, तसली त्याच्यामध्ये करू शकतात. तर हा का मी आता ह्याला पूर्णपणे, ह्याला टाईम लागतोय बरं का, अर्धा तास तरी लागन जवळजवळ. चला तर हा का फ्रेंड असं कुठले मी हे आता हे चाळणार. तर हा बघा फ्रेंड आता ही चाळणी मस्त स्वच्छ धुवून घेतली मी. ह्यानंच पुरण गाळलं या. तर ह्याच्यातून मी काय टाकणार आहे, हा बघा हे जायफळ, इलायची, बडीशेप. बघा आता तुम्ही दिसतंय का कसं मला माहित नाही. मी ना आणि हे राहिलेलं टाकायचं कशाला, आपल्याला आळण बनवायचं आहे ना, तर आळणाला टाकून द्यायचं. मला माहीत नाही कोण कसं पद्धतीनं बनवतं आहे, पण आमच्या इकडं तर ना असं बनवते. चाळण्या नाही वापरायच्या, तेव्हा आम्ही पाटल्यावर वाटायचं, नाहीतर पोकळामध्ये कुटायचं. इलायची, बडीशेपीचं मिश्रण, जायफळ, सूट टाकायची, पण सूट नाही मी टाकत. आमच्या सासऱ्यांना खूप पोळ्या आवडत्या माझ्या हातच्या. तर हा बघा आता, तर हा का फ्रेंड आता मी तांदूळ धुवून टाकायला लागले. हा का ह्याला हलवीत. तर हा बघा फ्रेंड मी डाळीचं पीठ विकत आणलंय भज्यासाठी. तर हा का भज्यासाठी मी ह्याच्यावर चाळून घ्यायला लागले. नीट डाळीचं नसतंय, पण आमचं बारकं पोरगं आहे ना, ते खात नाही पोळे. मग थोडे म्हणलं
भजे पण करून घेते. तर हा बघा फ्रेंड, ह्याच्यातनं मी कांदा टाकलाय कापून. इथं खोबरं भाजायला लागले आता मी कढईमध्ये लोखंडाच्या. भात पण शिजाय टाकलेला, शिजत आला, थोडं राहिलाय. हा का पूर्ण आता फायनल झालंय आपलं. आणि ह्याच्यामध्ये घेतलंय मी ह्याचं भज्याचं टाकून. ह्याच्यात टाकलंय जिरी, लसूण, हिरवी मिरची. हो का आपले कांदा भजे चालले. तर हे असं पीठ घेतलंय मी हे करून. बघू शकतो हे मस्त सगळ्याला मिळून. तर हा का फ्रेंड, आता मस्तपैकी मसाला भाजून घ्यायला लागले. आणि ह्याच्यातच भजे तळून घेणार आहे मी. आणि ह्याच्यामध्ये भजे तळून घेतल्याने ह्याच्यातच आमटी पण कळणार आहे. मस्तपैकी भाजून घेतलं आहे बघा. अद्रक थोडी टाकली आहे. एवढा लसूण, काही लसूण फोडणीला ठेवला. आता हे वाटून घेते. हा का तितक्या घाईत चहा केलाय. आता हा काय तेल टाकून घेतलंय भजे करायला. आणि मुरकुडलं पण तळायचे आपल्याला बॉबी. भजे टाकलेत फ्रेंडनी मस्तपैकी बघा. एक एक घेऊन आपल्याला जसे येतात तसे मस्तपैकी बनवले. लोखंडाच्या कढईतच म्हणलं आज भाजून तळून सगळं तळातळी मळामळी करावा. तर ह्याच्यातच तळायचं चाललंय. हे आहेत कांदा भजे आपले. बघा या ना इकडं. तर भाजलेत आता मस्तपैकी. हा बघा काढून घेते हे. कसे झाले तू? मार्केट पेक्षा भारी झाले. बघू दे. घरी केलेले कसे वेगळेच असतात आपली चव. का फ्रेंड, मी ह्याच पातेल्यामध्ये हे करायला लागले ह्या कढईत. तर हे वाटून आणलं या. काय चालली आपली आमटी, पोळ्या संगटची आमटी. कढईमध्ये एक चमचा लाल तिखट. आवाज कमी करा रे.
फक्त पोळ्या झाल्यात ना ते. हो, तू आता लवकर आलास तर बरं आहे बरं का बाया, सांगायला लागलं तर. हा का फ्रेंड, आपला घरचा मसाला पण टाकलाय. कांदा भाजून मस्त चालली आपली आमटी. तेल तर मस्त आहे, पण बघा ना फ्रेंड, लोखंडाच्या तव्यामध्ये म्हणजे वेगळंच चव ना. हळद पण टाकून देते थोडी. फ्रेंड हा का, आपली कोथिंबीर पण टाकून देते मी आताच, काय नाही. आणि आम्ही कढीपत्ता आणि हे टाकत नाही बरं का फ्रेंड. आता सांगा, ह्याच्यामध्ये कढीपत्ता आपल्याला आवडत नाही, आपली आपली पसंत असते. हो का, नमक टाकायला 1 चमचे, म्हणजे मोठा चमचा. आणि हा बघा, हे काय आहे माहिती आहे ना, पाणी आळंचं ठेवलेलं. तर हा बघा, हे टाकून हातात. कोणी कोणी पीठ पण भाजून लावते. आम्हाला आवडती भरपूर म्हणून आम्ही तेवढी बनवली. आणि मी आता ह्याच्यातली लगेच काढून घेणार, झाली ना काढून घेणार. हा का फ्रेंड, हे तूप आणलं या डेअरीहून. हा का पावशेर. आता हे आपलं चाललंय. हा का, हे पुरण असं झालंय. हा का, हे भाजलंय. भजे मुरकुलं झाकून ठेवले, जेवायच्या टायमाला उघडू. तुपाचं पण असं ठेवलं सिस्टीम. हे आणि हा का, हे आळण चाललंय आमचं. इलायची, बडीशेप, जायफळ, साखर. हा का, हिथं आता उकळायला लागली आमची आपली आमटी. तर एकदा बनवून बघा, खाऊन. आम्ही जसं बनवली तसे. वा, मला खूप आवडते ही. तर फ्रेंड हा का, मी इथं मैदा घेतलाय. तर ह्याच्यातला मैदा अर्धा टाकणार आहे मी. हा का, इथं मीठ घेतलंय म्हणजे पोळ्याचं हे तिमण्यासाठी. आणि हा का, हे तेल इथं टाकायला लागले. तळले नाही, काय होत नाही. आणि आता तर फ्रेंड, आता आपली आमटी पूर्णपणे झालेली आहे तयार. तर आपल्याला काढायची आता ह्या पातेल्यात. तर आता आपण काढून घेऊ आपण ह्याच्यात. तर बघा फ्रेंड, एकदम बघा छानपैकी. हवा का, कसं तेल. हवा का, नारळाचं. बघा हे तेल, हे वा. तर या जेवाय फ्रेंड आमच्या इथं. आणि सुगंध भारी सुटलाय. आपण वाटून नेहमी भाजी करायची, वाटून म्हणजे मग आणि हो का, पीठ पण मळून घेतलं. हे थोडं सांबर सुंबर करायचं, पण हे आटायला लागले म्हणून तुम्हाला दाखवून आपलं. हो का, आळण ह्याच्यात ठेवून उलताना काढून घ्यायचं. आपली तयारी झाली. तर हा का फ्रेंड, एवढी मेहनत करून हा का एवढी तयारी करावी लागती. हे पीठ आटा मळून घेतलाय चांगल्यापैकी. हा का, मस्त मला जसं लागतंय तसं हे. आणि हे पुरण घेतलंय जसं पाहिजे तसं. हे मैदा घेतलाय लावाय, हे तेल घेतलंय लावाय. इथं तवा ठेवून घेतलाय अल्युमिनचा. आणि आता हा बघा मस्तपैकी आपलं लाटणं चालू होणार. हा बघा, ह्याच्यावर टाकणार पोळ्या मी. कशावर? ह्याच्यावर. का टाकणार माहिती आहे ना तुम्हाला? गरम गरम पोळ्या कशा बी टाकायच्या नाही. इथं हे लाटाय घेतलंय. तर तुम्हाला मी दाखवून एक तरी पोळी दाखवते, थांबा.
तर बघा फ्रेंड, आता मी लाटते. हा का, इथं अगदी एवढा आटा घेतलाय. असं करून घ्यायला लागले. एवढं घ्यायला लागले हे. हा बघा. आता ही पुरणपोळी वर्ष झालं आम्ही खाल्ली नव्हती, आणि आता वराला खाऊ वाटली, मालकाला खाऊ वाटली म्हणून हा बघा बनवायला लागली. मेहनत भरपूर आहे हो. मला काय हात लागत नाही तसा लावायला. हे बघा आता हे ना, वाव, आपण लगेच तेल लावलं ना, त्यांचं कसं असतं. आणि हे पण मला तेल जास्त घ्यायला यायला. नाही तर पोळी फुगत नाही. म्हणजे काय टाकावं, आपण बाई आहेत ना, पोळी फुगत नाही का? ये पोळी फुगत नसती का हो फ्रेंड, सांगा. पण कुठंतरी जेजमेंट हुकल्याच्या नंतर ना तसं होत असतं. आपण जेजमेंट हुकू द्यायचं नसतं, पण होत असतं. बघा मस्तपैकी. वाव, रेडी, तयार पोळी. हा बघा तेलची. या जेवायला हा बघा, तूप, पोळी, आमटी, भात, भजे, मुरकूल, कांदा भजी बनवते. एकदम छान. या जेवायला.